इचलकरंजीत निवडणूक रणधुमाळी. जय महाराष्ट्र ग्रुपचा भाजपच्या 4 उमेदवारांना जाहीर पाठिंबा. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीस अवघे 4 दिवस शिल्लक राहिले असून शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या 4 अधिकृत उमेदवारांच्या प्रचार बैठकींना वेग आला असून आज कोकरेमळा परिसरातील गल्ली नंबर 5 येथे जय महाराष्ट्र ग्रुपच्या वतीने भव्य बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस भाजपचे 4ही अधिकृत उमेदवार ज्योती नागेश पाटील, संतोष बाबूराव शेळके, तेजश्री अमृत भोसले व राजू अप्पासो पुजारी उपस्थित होते. तसेच पैलवान अमृत मामा भोसले, तनिष्का भोसले, तेजस्विनी युवराज मगदूम, नागेश पाटील, गणेश पाटील, शिवसेना शहर प्रमुख धनाजी मोरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सचिन मेथे आणि सुशांत बेडकळे यांचीही उपस्थिती लाभली. या बैठकीत नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. उपस्थित नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या असता अनेकांचे रेशन कार्ड बंद असल्याचे समोर आले. यावर उमेदवारांनी तात्काळ रेशन कार्ड सुरू करून देण्याचे तसेच परिसरात बोरवेलद्वारे पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. सर्व शासकीय कामे वेळेत व प्रामाणिकपणे करून देण्यात येतील असेही उमेदवारांनी स्पष्ट केले. यावेळी तेजस्विनी युवराज मगदूम यांनीही नागरिकांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. तसेच शिवसेना शहर प्रमुख धनाजी मोरे यांनी या 4ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत हे 4ही उमेदवार निवडून येणारच असून ते सर्वसामान्यांसाठी उत्कृष्ट काम करतील याची मी हमी देतो असे ठामपणे सांगितले. या बैठकीदरम्यान उपस्थित महिलांनीही या 4ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत तुम्ही मोठ्या लीडने निवडून येणार अशी ग्वाही दिली. जय महाराष्ट्र ग्रुपच्या वतीने ही बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीस जय महाराष्ट्र ग्रुपचे अर्जुन मगदूम, नितेश जाधव, विजय बुर्ले, नागेश जर्ली, अजित जर्ली, मल्लिकार्जुन लठ्ठे, शिवकुमार लठ्ठे, मल्लीनाथ हितनाली, रोहन जाधव, तेजस जाधव, प्रणव जाधव व निखिल लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीमुळे कोकरेमळा परिसरात भाजपच्या उमेदवारांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून आगामी निवडणुकीत भाजपची ताकद अधिक भक्कम होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.